नमस्कार. आज 13 जुलै 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. विश्वचषक स्पर्धेत अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत. आजी व माजी विजेते उपांत्य फेरीत दिसण्याची 36 वर्षानंतर ही पहिलीच वेळ आहे. 4 आजी आणि माजी म्हणजेच पहा, फ्रान्स विरुद्ध स्पेन आणि इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना असे 4 संघ उपांत्य फेरीत गेलेले आहेत. येणाऱ्या बुधवार आणि येणाऱ्या गुरुवार रोजी हे सामने खेळले जाणार आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून प्रत्युत्तर, आखातात पुन्हा अस्वस्थता. पहा, कालच्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये आपण पाहिलेलं होतं की अयतुल्ला अली खमेनी यांचे जे सुपुत्र आहेत मुजतबा अली खमेनी यांनी आवाहन केलं होतं पहा इराणी जनतेला की माझ्या वडिलांचा तुम्ही बदला घ्या किंवा मी माझ्या वडिलांचा बदला घेणार आहे. मग अगदी त्यानंतर लगेच डोनाल्ड ट्रम्प पण थोडंसं ऍक्टिव्ह झाले. त्यांना लगेच लक्षात आलं की बा आपण काहीतरी चूक केलेली आहे किंवा इराण मला मारून टाकील या नजरेतून पहा त्यांनी लगेच म्हटलेले आहेत की आता मी तुला सोडणार नाही. ओके, म्हणजे पहा आता अगदी इराण विरुद्ध अमेरिका हे दोघांचं परत एकदा भांडण चालू झालेलं आहे. ओके, मग आता ह्या युद्धाचे पडसाद अगदीच भारत देशावरती तर होणारच आहेत. त्यासोबतच पहा अन्य जे ग्लोबल सप्लाय चेन आहेत त्यावरती डिस्रप्शन नक्की होणार आहेत व याचाच इम्पॅक्ट द हिंदूमध्ये एक चांगली केस स्टडी आलेली आहे ते आपण पाहणारच आहोत. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता. हा, थोडासा लेट झालेला आहे व्हिडिओ अपलोडिंगमध्ये, पण त्याचं रिझन मी कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. अल्निनोच्या प्रभावात वाढ, मराठवाडा विदर्भात परिस्थिती गंभीर, आतापर्यंत 59% पेरण्या झालेल्या आहेत. पहा, याच्या पूर्वी पण मी म्हटलेलं होतं की महाराष्ट्रासंबंधी म्हणजे अगदी ज्यावेळेस तुम्ही प्रशासनात जाणार आहात किंवा पहा महाराष्ट्राबद्दलचे जेव्हा तुम्ही निर्णय घेणार आहात ना, तर अगदी एका नजरेतून तुम्ही महाराष्ट्र पाहू शकत नाही. आता हे का म्हटलं मी असं, तर तुम्हाला माहिती असेल की लास्ट वीक मध्ये अगदी पुण्यामध्ये पूर आलेला होता. ओके, इंद्रायणी नदीला पूर आपण पाहिला, परंतु त्याच सिच्युएशन वेळी तुम्ही मराठवाड्यामध्ये पाऊस पाहिलात का? तर बिलकुल नाही. मराठवाड्यामध्ये पाऊसच पडलेला नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय, एकंदरीत काय, तर अगदी महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी पूर्ण पाऊस पडलेला आहे, पण मराठवाडा आणि विदर्भाची जर स्थिती तुम्ही पाहिलात तर तिथं पाऊसच नाहीये. ओके, मग या नजरेतून पहा अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पॉलिसी बनवणार आहात ना, त्यावेळेस आपला एका दृष्टिकोनातून महाराष्ट्रासंदर्भात पॉलिसी बनवता येत नाही. म्हणजे पहा, पर्जन्याचं जे वितरण आहे ना ते अगदी विदर्भामध्ये कमी आहे, त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कमी आहे व पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते जास्त राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. मग अगदी पश्चिम महाराष्ट्र आणि काही भाग मराठवाड्याचा हे संपूर्ण जर टोटल तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 60% इथं पेरण्या झालेल्या आहेत जवळपास. ओके, व जवळपास 40% पेरण्या ज्या आहेत ना त्या उर्वरित आहेत. मग पाहूया, जर पाऊस या महिन्यामध्ये पडला तर अगदीच बेटर असेल. पहा, अन्यथा तुम्हाला माहिती आहे लातूरला तर रेल्वेनं पाणी आणावं लागलं होतं 2015-16 या दरम्यान, व अगदी तशाच पद्धतीची काही स्थिती या वर्षीच्या अल्निनोमुळे होऊ शकेल. पहा, आता अल्निनोची स्थिती ना यावर्षी तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, कारण पहा आता अगदी आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणात पाणी किती आहे? 25% पाणी आहे. बरोबर, मग यामध्ये पहा +8% भर पडलेली असेल. कालच्या पावसाने थोडंसं 8% भर नक्की पडली. म्हणजे किती पाऊस झालेला, किती धरणामध्ये पाणी झालेलं आहे? मग आता आपल्या 33% पाणीसाठा आपल्या धरणामध्ये सध्याला अवेलेबल आहे. बरोबर, पण पहा हे जो पाणीसाठा आहे तो कधीपर्यंत जायचा आहे आपला? पुढल्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला हे पाणीसाठा घेऊन जायचं आहे. व तुम्हाला वाटतं का हे शक्य होईल म्हणून? बिलकुल नो. म्हणजे हे अशक्य गोष्ट आहे. ओके, मग यासाठीच पहा यावर्षी कसं तरी तुम्ही काढाल, परंतु पुढल्या वर्षीचा उन्हाळ्याचं काय किंवा पुढल्या वर्षीचा कशा पद्धतीचा भीषण उन्हाळा होईल याबद्दल आपण म्हणजे इमॅजिन नाही करू शकत. पहा, ओके, मग या नात्यानेच पहा पाणी जपून वापरणं खरंच काळाची गरज आहे. म्हणजे दुष्काळ पडत असेल किंवा नसेल तरी देखील पहा पाणी हे जीवन आहे. या निमित्ताने नक्कीच सर्वांनी पाणी जपून वापरा. व याच्यानंतर पहा आता अगदी आपल्याला काय करता येईल अल्निनोचा प्रभाव दूर करण्यासाठी, तर नक्कीच पहा आता जस्ट वेट अँड वॉच, कारण निसर्गावरती सर्व काही अवलंबून आहे. जर पाऊस पडला तर ते बेटर असेल, अन्यथा पहा जसं जसं दिवस जात आहेत ना तसं तसं भीती वाटायला लागली की बा यावर्षी पाऊस पडेल किंवा नाही. म्हणजे जुलै महिना जसं जसं जात आहे तसं दुष्काळाची चाहूल यावर्षी जास्त लागत आहे. ओके, त्याचसोबत पहा आपल्यापैकी बरेच जे विद्यार्थी आहेत ना ते विदर्भातून आणि मराठवाडा रिजन मधून येतात. त्यामुळे नक्कीच म्हणजे मान्य आहे पहा की थोडंसं चॅलेंजिंग सिच्युएशन सध्याला आहे. म्हणजे एकीकडे जर तुम्ही पाहिलात तर आपण सर्वजण रुरल एरियामधून येतो. एकीकडे पाण्याचं टेन्शन आहे व दुसरीकडे अभ्यासाचं टेन्शन आहे. पण प्लीज तुम्ही याकडे थोडंसं हे करून म्हणजे थोडंसं काय म्हणू शकता दुर्लक्ष तर करा असं म्हणता येणार नाही. पहा, पण थोडंसं ना अभ्यासाकडे पण जास्त लक्ष देणं काळाची गरज आहे. पहा, कारण हे लढाईचे दिवस आहेत व अगदीच तुम्ही ही लढाई नक्की जिंकणार आहात. त्याच्यानंतर पुढे चला. भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी, 5ही विद्यार्थ्यांकडून पदकांची लयलूट. अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आपल्यासाठी. त्याच्यानंतर पुढे चला.
नेक्स्ट, मराठी येत नसल्याने ओडिशातील आरोपीला जामीन देण्यात आलेली आहे. बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय. पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 22 आहे. कलम 22 काय सांगता आपल्याला, तर जर एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात आली तर 24 तासाच्या आत त्याच्या फॅमिली मेंबर्सला आपल्याला कळवावं लागतं. बरोबर आहे. मग हा जो आरोपी होता त्याला एनपीडीएस ऍक्ट मध्ये अरेस्ट करण्यात आली होती, म्हणजे गांजा तस्करीच्या आरोपाखाली याला अटक करण्यात आली होती. पहा, पण हा स्थानिक कुठला होता, ओडिसातील होता. व ओडिसातील असल्यानंतर याची भाषा कोणती असेल, ओडिया ही भाषा होती. व या व्यक्तीकडे पहा किती जवळपास 33.6 किलो गांजा जप्त करण्यात आलेला होता. बरोबर आहे. मग ज्यावेळेस पहा बॉम्बे हायकोर्टामध्ये केस गेली ना, त्यावेळेस बॉम्बे हायकोर्टाने यांना अगदीच खडसावलेलं आहे. कारण पहा, ही जी अटक आहे ना ती बेकायदेशीर ठरली. का बेकायदेशीर ठरली? कारण तुम्ही अटक केलात परंतु त्यांच्या फॅमिली मेंबर्सला सांगितलात का, तर बिलकुल नाही. त्यानंतर जो आरोपी आहे त्याला तुम्ही सांगितलात का की बाबा तुला अटक आम्ही या या कलमांतर्गत केलेली आहे, तर बिलकुल नाही. मग या कारणानिमित्त झालं काय पहा, तर बॉम्बे हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलाय की ही जी अटक तुम्ही केलेली आहे किंवा राज्य पोलिसांना निर्देश दिले आहेत की जी अटक तुम्ही केली आहे ती बेकायदेशीर आहे. हा, जरी त्याच्याकडे गांजा होता तरी देखील पहा, भारतीय संविधानानुसार जर तुम्ही रूल प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ याला जर फॉलो केला नाही तर तुम्हाला कोणताच अधिकार नाही फंडामेंटल राईट्स एखाद्या व्यक्तीचे काढून घेण्यासाठी. ओके, त्यामुळे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही दोन्ही गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचे आहे. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, नेक्स्ट आपल्यासाठी गरजेची न्यूज दिसत नाहीये. ओके, त्याच्यानंतर मराठवाडा न्यूज आहेत. नेक्स्ट आहे पहा, लोकसत्ता विचार, स्किप करू शकता. पुढची बातमी आहे संपादकीय लोकसत्ता. आता मी काल विद्यार्थ्यांना म्हणजे टेलिग्रामवरती आपण एक विद्यार्थ्यांना प्रश्न दिलेला आहे की म्हणजे राज्य वित्त आयोग आहे त्यामध्ये ज्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ना त्याबद्दल आपण एक प्रश्न दिलेला होता. आय होप सर्वांनी तो प्रश्न लिहिलेला असाल. ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न लिहिलेला नाही प्लीज तो प्रश्नाचं उत्तर लिहून मला सेंड करू शकता. ओके, त्याच्यानंतर वापस या. पहा, सध्याला महाराष्ट्र राज्य सरकारचं कितवं वित्त आयोग चालू आहे, तर 6वं वित्त आयोग चालू आहे. व या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर नितीन करीर आहेत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. डन. त्याच्यानंतर आता थोडंसं पुढे जाऊया. तत्पूर्वी ना मला थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ओके, हा आपला प्यारा भारत आहे व 1 जुलै 2017 रोजी या प्यारा भारत मध्ये वन नेशन वन टॅक्स लावण्यात आलं. म्हणजेच काय, त्याला शुद्ध भाषेमध्ये आपण त्याला जीएसटी असं म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता ही गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे नेमकं, तर पहा, आपल्या देशात याच्या पूर्वी म्हणजे 1 जुलै 2017च्या पूर्वी ना विविध टॅक्स होते. जसं की पहा, आज देखील आपल्या पेट्रोल आणि डिझेलवरती कोणते कोणते टॅक्सेस आहेत. एक आहे स्टेट्स व्हॅट किंवा तुम्ही त्याला एक्साइज बनवू शकता, एक्साइज ड्युटी पण आहे, आणि व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स. ओके, स्टेट प्लस सेंट्रल ह्या दोघांचे पण व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आणि एक्साइज टॅक्स आहेत त्यांचंच. ओके, आणि इथं सेंट्रलचे कोणते आहेत पहा, सरचार्ज आहेत. त्यासोबतच आणखीन काय सेज पण आहे पहा, हेल्थ सेज वगैरे हे घेतात. बरोबर आहे. पेट्रोलवरती अशा पद्धतीने. तसंच आहे पहा अल्कोहोल, अल्कोहोलवरती पण जीएसटी नसून काय आहे, तर एक्साइज ड्युटी लावली जाते, एक्साइज ड्युटी. बरोबर आहे. मग एक्साइज किंवा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हे लावले जातात. बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने होतं पहा, जीएसटी येण्याच्या पूर्वी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणतं टॅक्स लावलं जायचं, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता हे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कसं काम करायचं, तर ते तुम्ही पैसे जे आहेत ना ते स्थानिक संस्थांना द्यायचा किंवा स्थानिक राज्य सरकारांना तुम्ही ते पैसे देत होता. ओके, मग अशा पद्धतीने तुमचं टॅक्सेशन सिस्टीम काम करत होती. परंतु केंद्र सरकारने म्हटलं की बाबा ही जी टॅक्सेशन सिस्टीम आहे ना यामध्ये थोडंसं घोळ होत आहे, आपण काय करूया, जीएसटी आणूयात. व प्रत्येक म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचे सिटीजन असाल, आता अगदीच तुम्हाला थोडक्यात मी समजवण्याचा आणखी प्रयत्न करेन. पहा, महाराष्ट्रामध्ये पेट्रोल काय होतं, थोडंसं महाग भेटतं, परंतु तेच पेट्रोल ना कर्नाटकामध्ये स्वस्त भेटतं. कर्नाटकमध्ये स्वस्त का मिळतं, तर पहा, कर्नाटकचं जे स्टेट एक्साइज टॅक्स आहे ना ते खूप कमी आहे, पण महाराष्ट्राचं कर्नाटकच्या प्रमाणात थोडंसं जास्त आहे. त्यामुळे पहा, आता मी बॉर्डरिंग सिटीमध्ये राहतो. ओके, कर्नाटकची बाउंड्री माझ्यापासून फक्त पहा 13 किलोमीटरची आहे. बरोबर. मग मी बॉर्डरवरती राहिल्यामुळे काय होतं, आता अगदी जे येथील जे सिटीजन्स आहेत ना ते काय करतात, महाराष्ट्रातील सिटीजन अगदी 13 किलोमीटर तर जायचं म्हणून त्यांनी काय करतात पहा, कर्नाटकमध्ये जातात व पेट्रोलची टाकी फुल करून येतात. ओके, यामुळे काय होतं, अगदी राज्य सरकारला आपला फटका बसत आहे. परंतु इथे समस्या अशी आहे पहा की आपल्या महाराष्ट्रामध्ये पेट्रोल जास्त होतं, पेट्रोलची किंमत जास्त आहे का, तर राज्य सरकारचं टॅक्स जास्त आहे. तर अगदी तशाच पद्धतीने पहा, आता विविध राज्यांमध्ये विविध टॅक्सेशनचे सिस्टीम आहेत. मग केंद्र सरकारला वाटलं पहा हे सगळं काही जे चालू आहे ना त्याला बंद करावं आपण. एक देश एकच टॅक्स आणायचं, एक देश आणि एकच टॅक्स, एक देश एकच टॅक्स, अशा पद्धतीने पहा त्यांनी रूल आणला व त्यालाच म्हणतात आपल्याकडे जीएसटी. बरोबर आहे. मग एक देश एक टॅक्स येण्याच्या पूर्वी आता अगदी राज्य सरकार विविध टॅक्स गोळा करायचे.
त्याच्यानंतर पहा, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना, त्या पण विविध टॅक्स गोळा करायचं. आता त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कोणती पॉवर होती ते थोडक्यात लक्षात घ्या तुम्ही. आता स्थानिक स्वराज्य संस्था, आता तुम्ही मूवी पाहण्यासाठी अगदी पहा थिएटरमध्ये वगैरे जाता. मग 2017च्या पूर्वी ना थिएटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस ना तिथं एंटरटेनमेंट टॅक्स लागायचं. एंटरटेनमेंट टॅक्स लागायचं व ते कोण कलेक्ट करायचं? तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कलेक्ट करायच्या. तुम्हाला तेव्हा तिथे जीएसटी वगैरे लावलं जात नसायचं. पण आता तुम्ही ज्यावेळेस जाता थिएटरमध्ये, तुम्ही ज्यावेळेस जात आहात ना त्यावेळेस तिथं काय लागतं? जीएसटी मधील सर्व्हिस टॅक्स तिथं लागतं. का? तर सर्व्हिस देत आहे या निमित्ताने. बरोबर आहे. बर, याचा पैसा कुणाला जातो? डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो. म्हणजे तुम्ही ते जे तिकीट काढणार आहात थिएटरमध्ये गेल्यानंतर, जे तुम्ही तिकीट काढणार आहात ना त्याचे पैसे कोणाला जातात? सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्यामुळे पहा इथे सध्याला परिणाम कोणावरती झाला? तर हे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना यांच्याकडे बजेटच उरलं नाही. पूर्वी पहा ते स्वतःच कमाई करायची, म्हणजे अगदी थिएटरमध्ये गेल्यानंतर त्या मुलांकडून वगैरे अगदी पहा पैसे काढायचे की बाबा इथलं एंटरटेनमेंट टॅक्स तुम्हाला दे. म्हणजे आता मुलांकडून म्हणण्यापेक्षा तुम्ही जे थिएटरचे ओनर आहेत ना त्यांनी जेवढे तिकीट विकलेले आहेत त्या तिकिटांवरती त्यांनी एंटरटेनमेंट टॅक्स लावायचा. मग ते 100 तिकीट जर विकलेले असतील तर त्या 100 रुपयाची किंमत किती झाली असेल? पहा, अगदीच 1,00,000 रुपये झाले असेल. त्या 1,00,000पैकी 10,000 रुपये कोणी घेऊन जायचं? तर स्थानिक स्वराज्य संस्था त्या घेऊन जायच्या. ओके, व त्या 10,000 रुपये मधून पहा त्यांनी काय करायचे? जनतेच्या विकासाची कामं करायची. म्हणजे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे काही कामं आहेत ना ते चांगल्या पद्धतीने ते करून घ्यायचे. बरोबर आहे. म्हणजे रस्त्यांची डागडुजी वगैरे विविध तशा पद्धतीने. परंतु केंद्र सरकारने जेव्हापासून ही जीएसटी आणलेला आहे ना, जीएसटी आणल्यानंतर ह्यांचे जे काही उत्पादनाचे जे स्त्रोत होते ना ते संपूर्णरित्या कमी झालेले आहेत. मग पहा, जीएसटी मुळे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ना त्यांचं इन्कम पूर्णतः शून्य झालेलं होतं. बरोबर आहे. व ते डिपेंडेंट कोणावरती झाले? पहा, सॉरी, इथे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं घेऊयात आपण. लोकल गव्हर्नमेंट डिपेंड कोणावरती झाले? पहा, मग स्टेट गव्हर्नमेंट वरती झाले. ओके, व स्टेट गव्हर्नमेंट कोणावरती डिपेंड झालं? पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट वरती डिपेंड झालेलं आहे जीएसटी द्वारे. ओके, मग हे अशा पद्धतीची आता सध्याला फायनान्शियल कंडिशन आहे आपल्या देशाची. मग आजपर्यंत आपला हा इश्यू समोर का आला नाही? तर तुम्हाला माहिती असेल लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन आपल्या राज्यामध्ये झाले होते का? तर बिलकुल नाही. ओबीसी आरक्षणामुळे आपले जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे जे इलेक्शन होते ना ते पेंडिंग होते. अवघे 5 वर्ष झाले हे इलेक्शन पेंडिंग होते. बरोबर. व याच दरम्यान काय आलं होतं? पहा, जीएसटी आलेलं होतं. म्हणजे लास्ट वेळेस इलेक्शन कधी झाले होते? 2017 मध्ये झाले होते व त्याच्यानंतर जीएसटी आलेलं होतं. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याकडे इलेक्शनच झाले नाही. त्यामुळे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये काय इश्यू चालले हे सर्वांना माहितीच नव्हतं तिथं. राईट आहे. म्हणजे फंडिंगचा जो इश्यू आहे तो बाहेर आलेला नव्हता. पण आता तो हळूहळू बाहेर येत आहे. मग त्यामुळे पहा, जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत ना ते स्वतःहून बाहेर येऊन बोलत आहेत. मग त्यामध्येच एक महानगरपालिका आहे पहा, नाशिक. मग नाशिक महानगरपालिकेद्वारे आता पहा पुढल्या वर्षी काय आपल्याकडे कुंभमेळा आहे. मग कुंभमेळ्यामध्ये तर आता फायनान्शियल कंडिशन पहा जास्त लागणार आहे. का? तर जे भाविक भक्त वगैरे आहेत ना ते जास्त येणार आहेत आपल्या नाशिकमध्ये. बरोबर आहे. मग त्यांची सगळी व्यवस्था करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडे फंड आहे का आता? तर त्यांचे जे सोर्सेस आहेत ना ते तर ऑलरेडी शून्य झालेले आहेत. बरोबर. ते कोणावरती डिपेंड? राज्य सरकार. राज्य सरकार कोणावरती? सेंट्रल गव्हर्नमेंटवरती. बस, सेंट्रल गव्हर्नमेंट वेळोवेळी फंड इश्यू करत आहे का राज्य सरकारांना? तर बिलकुल नाही. याचं बेस्ट उदाहरण तुम्ही 2020चं घेऊ शकता. 2020 मध्ये पहा आपल्या राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. उद्धव ठाकरे यांनी वारंवार पत्रव्यवहार केला की बाबा आम्हाला कोविड-19ची लढण्यासाठी थोडंसं फंडिंग द्या. का? तर जीएसटी कलेक्शन मध्ये नंबर 1 कोणता राज्य आहे? तर बिलकुल महाराष्ट्र आहे. बरोबर. तरी देखील पहा वेळोवेळी तिथे पैसे त्यांनी रिलीज केले नाहीत. त्यामुळे पहा राज्य सरकारवरती नक्कीच तिथे त्यावेळेस चॅलेंजेस वगैरे निर्माण झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने अल्कोहोलला ओपन केलं होतं. पहा, अल्कोहोल. ओके, तुम्हाला आठवत असेल दुसरी आस्थापना बंद होती आपल्या राज्यामध्ये, परंतु अल्कोहोल तिथं चालू होतं. त्याचं नेमकं कारणच ते आहे. पहा, राज्य सरकारकडे पैसे नव्हते राज्य चालवण्यासाठी. मग त्यावेळेस पहा त्यांनी दारूची दुकानं ओपन केली. दारूची दुकानं ओपन केल्यानंतर पहा त्यांना कोणतं टॅक्स भेटलं? तर स्टेट एक्साईज तिथं त्यांना मिळालं. मग स्टेट एक्साईज मधून त्यांनी काय केले? पहा, अगदी आपली जी राज्याची तिजोरी आहे ना ती वाढवली. व पहा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने पण तशाच पद्धतीने काम केले. जे डोनेशन वगैरे आहेत तिथून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. मग आता याचं बेस्ट उदाहरण आता नाशिक महानगरपालिकेचं पाहूयात. नाशिक महानगरपालिकेने पहा म्हणजे अगदी मे किंवा जून महिन्यामध्ये त्यांनी काय केले? पहा, मग अगदी त्यांना आता काय करायचं होतं? पहा, आपलं जे कुंभमेळा आहे ते चांगल्या पद्धतीने शुद्ध पाणी तिथे यावं यासाठी पाहताना रिफायनरी बसवायची होती नाशिकमध्ये. मग रिफायनरीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मग त्यांनी काय केले? पहा, तर बॉन्ड त्यांनी इश्यू केले. ग्रीन बॉन्ड त्यांनी इश्यू केले. नाशिक महानगरपालिकेने ग्रीन बॉन्ड इश्यू केले. त्यासोबतच ब्रह्ममुंबई महानगरपालिका बीएमसी यांनी पण पहा ग्रीन बॉन्ड इश्यू करणार आहेत. अद्याप त्यांचे ग्रीन बॉन्ड आलेले नाही आहेत, परंतु नाशिक महानगरपालिकेचे बॉन्ड इश्यू झालेले आहेत.
आता लक्षात येत आहे का तुम्हाला ही बॉन्ड इश्यू करण्याचं काय कन्सेप्ट वगैरे होती. मग आता सध्याला जे 6वं वित्त आयोग बसलेला आहे आपल्या राज्याचा, आता वित्त आयोगाचं काय काम आहे ते प्लीज लास्ट लेक्चर माझं पाहून घ्या, म्हणजे परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये हे डिस्कस केलं होतं. आता मला त्याच्या थोडंसं पुढची कन्सेप्ट शिकवायची आहे. ओके, तर आता नितीन करीर यांनी काही रिकमेंडेशन दिले, त्यामधलं पहिलं रिकमेंडेशन हेच आहे की बाबा आता जे महानगरपालिका आहेत ना आपल्या राज्यामध्ये, त्या महानगरपालिकेंना बॉन्ड इश्यू करण्याची परवानगी देण्यात यावी. बॉन्ड इश्यू करण्याची परवानगी देण्यात यावी. का परवानगी देण्यात यावी? कारण रियालिटी काय आहे आज घडीला, जीएसटी आल्यामुळे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जी आहे त्यांच्याकडे पैशाचा स्रोत नाही आहे. मग त्यांनी स्वतःहून पैशाचा स्रोत निर्माण करण्यासाठी आता बॉन्ड इश्यू करावं. त्याचं जे फंडिंग वगैरे आहे ते राज्य सरकार वगैरे ते पुन्हा पाहून घेईल. पण तुम्ही काय करा, आता फंडिंग गोळा करण्यासाठी तुम्ही बॉन्डचा सहाय्यता नक्की घेऊ शकता, असं नितीन करीर यांनी 6व्या वित्त आयोगाच्या रिकमेंडेशन मध्ये सांगितलेलं आहे. पॉईंट क्लिअर आहे, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय मागितला पहा, त्यांनी म्हटले आपल्या महानगरपालिकेमध्ये आता अगदीच पहा जिल्हा असतो आपला. ओके, आता मी कुठं लातूर जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर. मग लातूर जिल्ह्यामध्ये पहा लातूर पोलिसांनी काय करतात, कारवाई करतात. ओके, जागोजागी त्यांनी पहा चेक पॉईंट वगैरे बसवतात व तिथून काय करतात पहा, जे वाहन अगदी नियम मोडत आहेत त्यांच्यावरती त्यांनी चलन काढतात. ओके, मग चलन बसवल्यानंतर किंवा चलन काढल्यानंतर काय होणार आहे, त्यांच्याकडे रक्कम जमा होणार आहे लातूर पोलिसांकडे, बरोबर. मग लातूर जिल्हा पोलिसांकडे जी रक्कम जमा होणार आहे त्यापैकी 20% जी रक्कम आहे ती कोणाला द्यावी, स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावी. समजला पॉईंट? म्हणजे पोलिसांनी जे चलन काढून जे जमा केलेली रक्कम आहे ती कोणाकडे जायचं आहे, तर अगदीच 20% रक्कम त्याची कोणाला द्यायचं, तर त्यांनी द्यायचं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे ती रक्कम जमा करण्यात यावी, म्हणजे लातूर महानगरपालिकेला ती रक्कम देण्यात यावी. असं पहा सध्याला सरकारने नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली जे वित्त आयोग बसलेलं होतं त्यांनी हे रिकमेंडेशन दिलेलं आहे. आता कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगू शकता की जे वित्त आयोग आहे, राज्याचं जे वित्त आयोग आहे ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी त्यांचे कलम काय आहेत, प्लीज तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर देऊ शकता. आता वापस या, तर पहा हा एक पॉईंट त्यांनी सांगितला, 2 रिकमेंडेशन झाले आपले. आता तिसरं रिकमेंडेशन त्यांनी काय दिलेलं आहे, तर पहा आता मी सध्याला लातूर जिल्ह्यामध्ये आहे, मग मला पहा 4 व्हीलर घ्यायची आहे, बरोबर. मग 4 व्हीलर घ्यायची असल्यामुळे पहा मी कुठं जाईल, तर मी अगदीच पहा माझ्या आजूबाजूचे जे शोरूम आहे, जसं की मारुती सुझुकीचा आहे, टाटाचा आहे, महिंद्राचा आहे. ओके, मला जी हवी आहे ती कार मी 4 व्हीलर घेण्यासाठी त्या शोरूम मध्ये जाईल. आता नक्कीच पहा मी पसंती कोणाला देईल, टाटाला देईल. ओके, मग टाटाला पसंती दिल्यानंतर मी कुठं जाणार आहे पहा, टाटा शोरूम मध्ये गेलो. मग टाटा शोरूम मधून मी 4 व्हीलर घेणार आहे किंवा तशा पद्धतीने आपलं पहा सगळं झालेलं आहे, व्यवहार झाला. मग व्यवहार झाल्यानंतर ज्यावेळेस मी गाडी बाहेर काढणार आहे, ती गाडी कशावर चालणार आहे पहा, रस्त्यावरती चालणार आहे, बरोबर. रोडवरतीच चालणार आहे. मग रोडवरती चालण्यामुळे अगदीच पहा ती रस्ते चांगले असायला पाहिजेत. मग यासाठी मी शोरूम मध्ये, टाटाच्या शोरूम मध्ये ज्यावेळेस कार घेण्यासाठी जाणार आहे ना, त्यावेळेस माझ्यावरती त्यांनी काय तशा पद्धतीने एक टॅक्स बसवण्यात यावा, असं रिकमेंडेशन नितीन करीर यांनी केलेलं आहे. ओके, आता याच्या पूर्वी ना रोड टॅक्स आपल्या देशामध्ये ऑलरेडी होतं. ओके, ज्यावेळेस जीएसटी येण्याच्या पूर्वी ना हे रोड टॅक्स ऑलरेडी आपल्या देशामध्ये होतं. म्हणजे पहा महाराष्ट्रामध्ये, हा आपला प्यारा भारत आहे, महाराष्ट्रामध्ये रोड टॅक्स होतं पहा 10%, तर तेच रोड टॅक्स ओडिसामध्ये 5% होतं. मग त्यानंतर व्हायचं काय पहा, जे किंवा कर्नाटकमध्ये जर तेच 5% असेल ना, तर मी काय करायचो, आता पहा 100 रुपयाची एखादी काय आहे, 100 रुपयाची कार आहे किंवा 4 व्हीलर आहे, आता येणार नाही परंतु हायपोथेटिकल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. व त्यावरती राज्य सरकार 10 रुपये पहा रोड टॅक्स घेतं व 5 रुपये घेतं कर्नाटक राज्य सरकार. मग काय करायचं पहा, मी राज्यात आपल्या राज्यातून मी कार घ्यायचं का, तर बिलकुल नाही, का इथं टॅक्स जास्त द्यावं लागतं. मग मी जायचं पहा कर्नाटकमध्ये व कर्नाटकमधून मी ही कार चालवत आणायचं, कारण मला 13 किलोमीटर तर जायचं आहे. मग 13 किलोमीटर मध्ये पहा ना तुम्ही, आता अगदी स्कॉर्पिओ जर घेतलं तर मला 16 किलोमीटरचा ॲव्हरेज भेटणार आहे, म्हणजे 1 लिटर मध्येच मी इथपर्यंत येऊ शकतो. मग अगदी ह्याच बेसिसवर पहा पूर्वी व्हायचं काय, तर महाराष्ट्र राज्यामधील जे काही उद्योजक वगैरे ते दुसऱ्या राज्यामधून पहा कार वगैरे इकडे घेऊन यायचे. ओके, अगदी अशा पद्धतीचे पहिले टॅक्सेस होते आपल्या देशामध्ये. ओके, कदाचित तुम्ही ते वाचलं नसेल, परंतु आपल्या देशामध्ये असे टॅक्सेस होते, परंतु आता ते जीएसटी आल्यानंतर बंद करण्यात आलेले आहेत. मग परत एकदा हे टॅक्सेशन वाढवण्यात यावे, असं नितीन करीर यांनी सांगितलं रिकमेंडेशन मध्ये. ओके, हा एक पॉईंट तुम्हाला आय होप समजला असेल. त्याच्यानंतर पुढे या, नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय म्हटलं, व्यवसाय कर. आता व्यवसाय कर म्हणजेच काय, आता पहा मी लातूर जिल्ह्यामध्ये राहतो किंवा मी लातूर शहरामध्ये राहतो असं तुम्हाला सांगितलं मी, बरोबर आहे. मग लातूर महानगरपालिका काय करणार, आता मी जर व्यवसाय टाकला, आता आपण करतो घरात बसून शिकवतो, बरोबर. पण मी जर हे रस्त्यावरती अशा पद्धतीने काहीतरी ठेला वगैरे टाकला किंवा एखादी दुकान वगैरे जर टाकलं ना, तर त्या दुकानावरती हे काय लावतात पहा, तुम्हाला एक काय म्हणतो लायसन मिळतं, बरोबर आहे.
तुम्हाला आस्थापना चालवण्यासाठी एक लायसन घ्यावं लागतं महानगरपालिकेचं. राईट आहे. जर तुम्ही नगरपालिकेमध्ये राहत असाल तर, म्हणजे जिथं तुमच्या शहरामध्ये नगर परिषद असेल तर नगर परिषदेचं तिथं तुम्हाला लायसन लागतं. बरोबर आहे. मग ती तशाच पद्धतीने पहा, तुम्हाला लायसन पहिल्यांदा घ्यावं लागतं. मग ते लायसन घेता असताना पहा, तुम्हाला तिथे काय टॅक्स द्यावा लागतं. ओके, व्यावसायिक टॅक्स. ओके, पण ते जीएसटी आल्यानंतर हे पण बंद झालेलं होतं. मग नितीन करिरांनी काय म्हटले पहा, परत तुम्ही काय करा, ह्या टॅक्सला पण चालू करा, व्यवसाय कर तुम्ही चालू करा. व्यवसाय कर चालू केल्यानंतर काय होणार आहे पहा, स्थानिक स्वराज्य संस्था काय करतील, स्वतः ते इन्कम तयार करू शकतील. अशा पद्धतीने पहा, त्यांनी परत लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहेत ना त्यांना रिवाईव्ह करण्यासाठी हे प्लॅन त्यांनी दिलेला आहे. ओके, आता मी ओरली तुम्हाला सर्व काही समजावून सांगितलेलं आहे. बाकी याच्या जे नोट्स आहेत ही तो ऑलरेडी दिलेले आहेत व याची जी पीडीएफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर महसूल कर मधून किती जी काही रक्कम राज्य सरकारला जमा होते ना, त्याच्या 27% जी रक्कम आहे ती प्रत्येक लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला देण्यात यावी, असं पण त्यांनी रिकमेंडेशन ओव्हरऑल केलेलं आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्की समजला असेल. याचं कंटिन्युएशन आहे, म्हणजे परवा दिवशीच तुम्ही लेक्चर पाहिल्यानंतर हे लेक्चर प्लीज पहा, म्हणजे तुम्हाला हे सर्व काही डीप मध्ये लक्षात येईल. आय होप आपण इथे थांबू शकतो. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट आहे पहा, कायदेशीर पेच की सत्ताधीशांना मदत. आता झालेलं काय पहा, तुम्हाला माहिती असेल तमिळनाडूमध्ये इलेक्शन लास्ट मंथ मध्ये झालेले आहेत व विजय यांचं सरकार फक्त पहा 2च महिने झालेले आहेत त्यांना येऊन. ओके, मग अगदी एवढ्या फास्ट पद्धतीने कोणतं दुसरं निवडणूक आहे वगैरे काम करत नाही असा लोकांचा काही आरोप आहे. आता आपल्याला त्या आरोपामध्ये जायचं नाहीये, परंतु सीएम विजय किंवा जोसेफ विजय यांनी 2 जागून निवडणूक लढवली होती. मग पहा, त्यांनी एका जागेचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे व चेन्नई मधून ते आता सध्याला निवडून आलेले आहेत. बरोबर, म्हणजे त्यांची ती सीट त्यांनी ठेवलेली आहे. मग उर्वरित जे 5 जागा त्यांच्या झालेल्या रिक्त झालेल्या आहेत ना, त्यांच्यावरती परत एकदा लगेच निवडणुका घ्यावेत असं निवडणूक आयोगाने त्यांना कार्यक्रम दिलेला आहे. परंतु त्या कार्यक्रमाला लगेच मद्रास हायकोर्टाने पहा रोख लावलेली आहे, म्हणजे स्टे आलेला आहे. ओके, एवढंच काय ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. जास्त डीपली प्लीज आता जाऊ नका. व आता जर मी गेलं तर ते थोडंसं राजकीय पार्ट होईल, त्यामुळे मी स्वतःला थांबवतोय. ओके, त्यानंतर नेक्स्ट, मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळ छाया. पहा, मी आताच तुम्हाला बोलत असताना सांगितलं की मी लातूर जिल्ह्यातून बिलॉंग करतो व लातूर जिल्हा म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच आठवलं असेल की लातूर म्हटल्यानंतर रेल्वेने तिथं पाणी आलेलं होतं. बरोबर आहे. याच कारणानिमित्त पहा, मी तुम्हाला म्हणत होतो की पहा, महाराष्ट्राला तुम्ही एका अँगलने सगळं पाहू शकत नाही. ओके, त्यानिमित्ताने उर्वरित आपल्याला या आर्टिकल मधून महत्वाचं काय घ्यायचं आहे तर जालनाच्या जिल्हाधिकारी आहेत पहा अशिमा मित्तल यांनी नवीन पर्याय सुचवलेले आहेत. कारण पहा, मराठवाड्यामध्ये जर पाऊस नसेल तर ते चांगल्या पद्धतीने शेती करू शकणार आहेत का, किंवा ऊस लागवडी तर होऊ शकेल का आता. ओके, कारण पाऊसच नाहीये व तुम्ही ऊस लागवड म्हटल्यानंतर हे जोक्स होईल. ओके, म्हणजे जोक होईल या पद्धतीने. परंतु इथे आशिमा मित्तल जिल्हाधिकारी मॅडम यांनी काय म्हटलंय पहा, की रेशीम शेती, चिया बिया म्हणजे चिया सीड्स, अश्वगंधा, सफेद मुसळी अशा औषधी वनस्पतींचा आपण इथे लागवड करू शकतो. मग पहा, तुम्ही पण उद्या जर जिल्हाधिकारी झालात व तुम्हाला पण अशाच पद्धतीचा दुष्काळी जिल्हा वगैरे भेटला तर ना, तिथं शेतकऱ्यांची स्थिती, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करायचे यासाठी थोडंसं तुम्ही रिसर्च वगैरे करू शकता नक्कीच. ओके, तर नक्की जालना जिल्ह्याबद्दल हा जो पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही नक्कीच लिहू शकता आपल्या आन्सर मध्ये. ओके, तर प्लीज हे केस स्टडी लक्षात ठेवायची आहे. डन. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपवतो. त्याच्यानंतर पहा आहे द हिंदू. द हिंदू मध्ये पण 1-2 बातम्या अतिशय महत्वाच्या आहेत, ते घेऊन आपण थांबणार आहोत. पहिली बातमी आहे पहा, पीएम मस्ट रिस्टोर जम्मू काश्मीर स्टेटहुड सेज ओमर अब्दुल्ला. पहा, जम्मू काश्मीरला लवकरच आम्ही स्टेटचा दर्जा देऊ असं 2019 मध्ये सांगण्यात आलेलं होतं, परंतु अद्याप त्यांना स्टेटचा दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी 20 जुलै रोजी पार्लमेंटवरती सीजेपीचं जे प्रोटेस्ट आहे त्यामध्ये त्यांनी सहभाग होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ओके, ती एक बातमी. त्याच्यानंतर पुढे चला, थोडंसं मी पेनला हे करतो, बरोबर करतो. नेक्स्ट आहे पहा, तालिबान सीक टू बूस्ट ऍग्रिकल्चर टाईज इन इंडिया, टाईज विथ इंडिया. ओके, आता सध्याला आपण अफगाणिस्तान आणि इंडिया या दोघांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत हेच पाहत आहोत, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन मध्ये. तर नक्कीच जे विद्यार्थी इंटरनॅशनल रिलेशन मध्ये येऊ शकणार आहेत किंवा त्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू इच्छिता. कॉन्टॅक्ट नंबर आहे पहा 9765643912, 63 झालं, 9765643912 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व अशा पद्धतीने तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन मध्ये जॉईन होऊ शकता. ओके, त्यांचे जे लेक्चर्स आहेत ना ते एडिटिंग राहिलेलं आहे, ते मी लवकरच तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके, काही विद्यार्थ्यांचे मी आन्सर चेक करत होतो सकाळी, मग त्यामुळे त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पहा मला डायरेक्टली, की सर तुम्ही मला आन्सर खूप म्हणजे उत्तरचे जे मार्क आहेत ना ते खूप कमी देतात व मी हे जे उत्तर आहे ते दुसऱ्या शिक्षकांना दाखवल्यानंतर त्यांनी खूप मला मार्क दिले, असं डायरेक्टली त्यांचं म्हणणं होतं. तर पहा,
मला माहिती आहे की मी काय करत आहे, किंवा म्हणजे अगदी तुम्हाला मार्क किती कमी देत आहे ते मला समजलं आहे. व मी याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे, पहा, तलवार ही दुधारी पद्धतीची असते व तुम्ही तलवारीने पहिल्यांदाच पहा, पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने ती तलवार उचलायची कशी याचीच जास्त प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे आय थिंक ती मला आता स्टोरी आठवत नाहीये, कोणी म्हटलं होतं माहिती नाहीये. म्हणजे ती स्टोरी मी ऐकली होती. पहा, पहिल्यांदा 1000 वेळेस त्यांनी तलवार म्हणजे पॉकेटमधून सॉरी मॅनमधून ती तलवार बाहेर काढायची कशी याबद्दल शिकवलं जातं गुरूंनी. व त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या क्षणाला त्यांनी हे करतात, म्हणजे पुढच्याच मुंडी कशी उडवायची अशा पद्धतीने. माझं पण मी पण त्याच बेसिसवर जात आहे. पहिल्यांदा तुम्हाला कॉन्फिडन्स यावं हेच माझं उद्दिष्ट आहे. ओके, प्लीज तुम्ही मार्कच्या वगैरे मागे लागू नका. अन्यथा मी पण पाहिलेत 10 पैकी 8 डायरेक्टली तुम्हाला मार्क मिळालेले आहेत. काही पेपर्समध्ये तुम्हाला पण देण्यात आलेले आहेत, म्हणजे दुसऱ्या शिक्षकांकडून. पण मी अद्याप ते करत नाहीये. ओके, त्याची जी कारणं वगैरे ते मला माहिती आहेत, कारण माझं पण त्याच दर्जेमधून वगैरे हे झालेलं आहे. त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा. ओके, म्हणजे विश्वास जर असेल ना तर काळजी नका करू, मी तुम्हाला नक्कीच त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, त्याच्यानंतर वापस आपण आपल्या लेक्चरकडे येऊयात. ओके, ही बातमी इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत. ऍग्रिकल्चर सोबत आपण काय करत आहोत, देवाणघेवाण करणार आहोत अफगाणिस्तान सोबत. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हा आर्टिकल अतिशय महत्वाचा आहे. पहा पहा 1 जून ते 12 जुलै दरम्यान सुप्रीम कोर्ट होतं सुट्टीवर. कशाच्या? तर समर व्हॅकेशन वरती सुप्रीम कोर्ट गेलं होतं. व समर व्हॅकेशन वरती सुप्रीम कोर्ट गेल्यानंतर पहा, तिथं फक्त एक असते व्हॅकेशन बेंच असते चालू. ओके, फक्त एकच व्हॅकेशन बेंच असते. बाकी उर्वरित जे कोर्ट आहे ना ते सगळं सुट्टीवर गेलेलं होतं. म्हणजे आज घडीला आपलं सुप्रीम कोर्टाची जी सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. आता मला सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये न्यायाधीशांची संख्या किती वाढवण्यात आली आहे सुप्रीम कोर्टच्या? बरोबर आहे. मग सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यात जरी आलेली असली तरी पहा, सुप्रीम कोर्टच जर सुट्टीवर गेलेलं असेल तर मग आता अगदी फक्त 2 सदस्य तिथं असणार आहेत त्या बेंचमध्ये. मग उर्वरित जर सुट्टीवर असेल तर मग त्याचा फायदा काय? तुम्ही सदस्य संख्या वाढवला तर न वाढवला तर मग हेच पहा, त्यासाठीच हा आर्टिकल आलेला आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की हे जे सुप्रीम कोर्टाच्या जजेसला सुट्टीची जी कन्सेप्ट आहे ना ती कोणी आणलेली आहे, तर ब्रिटिशांनी आणलेली आहे. ओके, ब्रिटिशांनी अशी कन्सेप्ट का आणली, तर पहा, ब्रिटिश होते टेम्परेट झोन मध्ये, म्हणजे अगदी पहा ते थंड प्रदेशामधून आलेले होते. बरोबर आहे. मग त्यांना आपल्या सारखी गरमी त्यांना सहन होईल का? ओके, उन्हाळ्यात पहा ना ते मग एकदम रेड बनतील, म्हणजे एकदम काय लाल बुंद पडतील पाहते. मग तसं होऊ नये यासाठी पाहते काय करायचे, समर व्हॅकेशन घ्यायचे व सुट्टीवरती जायचे. त्यासोबतच त्यांना ख्रिसमस व्हॅकेशन पण पाहिजे होती. पहा, ख्रिसमस का, तर ब्रिटनमध्ये त्यांना भेटत होते ना, या कारणाने ते त्यांच्या घरी वगैरे जाऊन यायचे. ओके, मग यासाठी पहा समर व्हॅकेशन आणि ख्रिसमस व्हॅकेशन त्यांना नक्कीच असायचे. ओके, मग तोच पायंडा जो पडलेला आहे ना ते आज पण चालू आहे. मग यासाठीच पहा 1 ते 1.5 महिना सुप्रीम कोर्ट कुठे गेलं होतं, सुट्टीवर गेलं होतं. परंतु सुट्टीवर गेल्यानंतर आता मी म्हटलं ना, आपण काय केलं, जजेसची संख्या वाढवलेली आहे. परंतु जजेसची संख्या वाढवली तरी पहा आपल्या देशामध्ये आज घडीला पेंडन्सी किती जास्त आहे ते लक्षात घ्या. पहा, 2025 डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जर पाहिलात तर किती आहे, 5.39 करोड केसेस ह्या पेंडिंग होत्या. त्यापैकी 4.76 करोड केसेस ह्या जिल्हा न्यायालयामध्ये होत्या. त्यानंतर 63.6 लाख केसेस जे आहेत ते हायकोर्टामध्ये होत्या. आणि 92,000 केसेस ज्या आहेत ना त्या फक्त सुप्रीम कोर्टाच्या आहेत. मग ह्या सगळ्या जर केसेस तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर 300 वर्ष लागणार आहेत. ओके, आपल्या देशामध्ये रियालिटी म्हणजे अगदीच हार्श रियालिटी ही आहे की 300 वर्ष लागू शकतील अशा एवढ्या केसेस पेंडन्सी आहेत. व त्या दरम्यान पण सुप्रीम कोर्ट सुट्टीवर जात आहे. ओके, आता पहा 300 वर्ष म्हटल्यानंतर अगदीच पहा, जस्टिस डिले जस्टिस डिनाईड हा पण प्रश्न इथून बनू शकतो. पण वापस या, तर पहा 300 वर्ष एवढा कालावधी लागू शकतो. मग आपला हा कालावधी कमी करायचा असेल तर, पण पहा तुम्हाला माहिती असेल याच्या पूर्वी ज्या वेळेस आर्टिकल आला होता ना त्या वेळेस मी अगदीच त्यांच्या पॉझिटिव्हली बोललो होतो, किंवा सुप्रीम कोर्टचे जजेस आहेत ना त्यांना सुट्टीची गरज लागतेच, प्लीज तुम्ही रेग्युलर राहा. बरोबर, पण आज मला थोडंसं निगेटिव्ह बोलायचंय, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जायचं आहे आपला. तर पहा, लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे पोलीस व्यवस्था कधी सुट्टी घेते का? बरं, बिलकुल नाही. हॉस्पिटल सुट्टी घेते का? बिलकुल नाही. जर पहा पोलीस, हॉस्पिटल वगैरे ह्यांनी जर सुट्ट्या घेतल्या तर कसं होईल मग? बरोबर आहे. मग अगदी पहा जे कायदा सुव्यवस्था आहे ना ती पूर्ण चक्क कोलमडेल. मग अगदी न्यायालय का सुट्टी घेत आहे मग आपलं? मग पोलीस आणि हॉस्पिटलमध्ये जी व्यवस्था आहे ना अगदी तशाच पद्धतीने जर सुप्रीम कोर्टाची व्यवस्था लागली तर ती बेटर असेल नक्कीच. मग यासाठी पहा आपण त्यांना सजेशन देऊयात सुप्रीम कोर्टाला, किंवा याच्या पूर्वी पण सजेशन त्यांना मिळालेले आहेत. कोणती समिती? पहा, जस्टिस मालिमात कमिटी जी होती त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे रिकमेंडेशन. त्यानंतर 2023 लॉ कमिशन त्यांनी पण सांगितलेलं आहे, लॉ कमिशन यांची रिपोर्ट पण आहे. आणि पार्लिमेंटरी स्टँडिंग कमिटी 2023 त्यांनी पण म्हटलेलं आहे, हेच म्हटलंय पहा की तुम्ही रोटेशन बेसिसवरती काय करा, सुट्ट्या घ्या. जसं की आज जस्टिस ABC हे सुट्टीवर गेलेत 8 दिवसांकरिता. बरोबर, मग नेक्स्ट 8 दिवसांसाठी पहा कोण येतील,
DEF हे सुट्टीवर जातील व त्या दरम्यान कोण हजर असतील तर जस्टिस ABC तिथं बेंचमध्ये असतील. अशा पद्धतीने रोटेशन वाईज त्यांनी सुट्ट्या घ्या आणि सुट्ट्या द्या. अशा पद्धतीने जर कार्य केलं ना तर सुप्रीम कोर्टाची पण इफिशियन्सी वाढेल. त्याच्यानंतर आज घडीला आपल्या हायकोर्टामध्ये 33% जजेसची संख्या कमी आहे. बरोबर, मग ह्या अगोदर व्हॅकन्सी तिथं भरणं काळाची गरज आहे. जजेसची संख्या आपण जर भरली ना तरच हे सर्व काही सुरळीतरित्या चालू शकतं. त्याच्यानंतर जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत पहा, त्या जिल्हा न्यायालयांमध्ये पण पहा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगलं बनवणं गरजेचं आहे. ओके, अन्यथा काय होतं पहा, काम करू वाटत नाही अशा सिच्युएशन मध्ये आज सध्याला कोर्ट्स आहेत. बरोबर, मग त्यावर पण सध्याला इन्फ्रास्ट्रक्चरवरती सरकारने काम करणं गरजेचं आहे किंवा कोर्टाने काम करणं गरजेचं आहे. ओके, हा एक इथं 3 रेकमेंडेशन आपण दिलेले आहेत. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, यांनी काय म्हटलंय की पहा कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करण्यासाठी जास्त प्रयत्न केले गरजेचे आहेत. आता जसं की लास्ट इयरला लोक अदालतमध्ये पहा डिसेंबरमध्ये किती त्यांनी केसेस हँडल केलेले, तर 2.59 करोड केसेस फक्त डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी हँडल केलेले होते. ओके, मग जर लोक अदालत एवढं सक्सेसफुल होत असेल तर आपण वेळोवेळी लोक अदालत भरवून आपण काय करू शकता, केसेसची जी पेंडन्सी आहे ती कमी करण्यामध्ये तिथं नक्की सहायता मिळू शकते. तर हे एक पॉईंट आपलं व्हॅलिड पद्धतीने लिहिता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, मीडिएशन ऍक्ट 2023 याचा पण आपण वापर करता आला पाहिजे. म्हणजे कोर्टाच्या बाहेरच सेटलमेंट करून घेऊयात ना. आपल्या दोघांचं भांडण झालंय, मग आपण तिसऱ्याला म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये कशाला जास्त वेळ घालत बसायचा. आपण दोघं जण म्हणजे अगदी तुला जेवढं आहे तेवढं म्हणजे मीडिएशन करूयात आपण. मग त्यासाठी आपण मीडिएशन ऍक्ट 2023 चा वापर तिथं नक्की करू शकतो. हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आता जसं की जे आर्बिटरीज बॉडी आहेत, जसं की पहा आता अगदी सतलज मूवी आला, सतलज मूवीला पहा 2 ते 3 वर्ष त्यांना अडकून टाकण्यात आलेलं होतं. ओके, आता पण सध्याला ती रिलीज नाही झाली पहा, म्हणजे OTTला पण बॅन करण्यात आला तिथं. ओके, पण यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय आहे पहा, जे सेंट्रल फिल्म जे सर्टिफिकेट देतात पहा, म्हणजे फिल्मसाठीचं जे सर्टिफिकेशन वगैरे जी बोर्ड आहेत ना, त्या बोर्डाच्या वर जर आपण एखादी ॲपिलेट बॉडी ठेवली ना तर ते बेटर होईल. याच्या पूर्वी होती पहा, पण 2021 मध्ये सरकारने ही ॲपिलेट बॉडी पूर्णतः बंद केली. मग याचा परिणाम काय होत आहे, तर हायकोर्टामध्ये ही फिल्मचे वगैरे जे काही गोष्टी आहेत ना ते पण डायरेक्टली तिथं जात आहेत. मग परत एकदा आपल्याला काय करावं लागेल पहा, ट्रायब्युनलची सहाय्यता तिथे घेणं गरजेचं आहे. ट्रायब्युनल्स, ओके, ट्रायब्युनल, त्यानंतर अपिलेट अथॉरिटी, ह्या सगळ्यांची तिथे गरज आहे आपल्याला. ओके, मग त्यामध्ये जर सेटलमेंट झाली तर ते खूप बेटर आपल्यासाठी होणार आहे. मग तुम्ही पण हेच सजेशन इथं नक्की देऊ शकता. व अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जी वाढलेली पेंडन्सी आहे ती कमी करण्यात मदत होऊ शकते. आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, त्याच्यानंतर शेवटचा एक आर्टिकल घेऊन थांबणार आहोत आपण, हिलियम. आता चायनाने ना हिलियमवरती बंदी आणलेली आहे. चायना हिलियमवरती बंदी का आणलं पहा, तर हिलियम एक वायू आहे व चायना पहा 80% हिलियम इम्पोर्ट करतं व त्यांचं प्रोडक्शन रेट पहा 1.6% एवढंच आहे. म्हणजे ते फक्त 1.5% एवढंच ते प्रोडक्शन करू शकतात हिलियमचं. ओके, म्हणजे त्यांच्याकडे हिलियमचे साठे नाही आहेत, पण ते जास्त 80% हिलियम इम्पोर्ट करतात, दुसऱ्या देशातून मागवतात. व आपल्या भारत देशामध्ये पण पाहिलात तर हिलियमची खूप गरज आहे व हे चायनाला पण खूप गरजेचं आहे पहा. ओके, आता त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूयातच, पण तत्पूर्वी आपण हिलियमचे रिसोर्सेस कुठे आहेत, सॉरी, हिलियम कोणत्या कोणत्या देशामध्ये जास्त प्रोडक्शन होतं ते पाहूयात. तर 43% पेक्षा जास्त कुठं होतं, USA मध्ये होतं. त्याच्यानंतर 33% आहे कतार येथे. त्याच्यानंतर पहा कॅनडा. त्याच्यानंतर इथं देण्यात आलेलं आहे अल्गेरिया. ओके, अल्जेरिया, सॉरी. हे जे सर्व राष्ट्र आहेत ना इथून आपलं हिलियम प्राप्त होतं व चायना पण तिथूनच आणतं. परंतु चायनाने काय केलंय, 10 जुलै रोजी हे जे हिलियम आहे याला दुसऱ्या देशाला पाठवण्यासाठी आता त्यांनी बंदी घातलेली आहे. म्हणजे याच्या पूर्वी जे चायनामधून आपण हिलियम घ्यायचो ना त्यावरती आता परिपूर्णरित्या बंदी आहे. म्हणजे भारत देशाला हिलियम मिळणार आहे का, तर बिलकुल नाही. व दुसरीकडे अमेरिकेने काय केलंय पहा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्लोज केलाय, त्यामुळे कतारमधून आपला हिलियम प्राप्त होईल का, तर बिलकुल नाही. मग ह्या दोन गोष्टीमुळे पहा परिणाम कुठं होणार आहे, ग्लोबल सप्लाय चेनवरती नक्की होणार आहे. त्यासोबतच भारत देशाने स्वप्न काय पाहिलेलं आहे, नुकतंच तुम्हाला आठवत असेल पहा, नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यामध्येच त्यांनी गुजरात येथे चीफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं अनावरण केलं. बरोबर आहे. मग भारत देशाला जर चीफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आत्मनिर्भर व्हायचं असेल तर काय लागणार आहे, हेलियम लागेल. व हेलियम आपल्याला मिळणार आहे का आज घडला, तर बिलकुल नाही. मग आपल्याला आता हेलियम शोधावं लागेल. ओके, त्यासोबतच हेलियमचे जे यूज आहेत ना इथं मी दिलेले आहेत, ते प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन वाचू शकता. ओके, आता थोडंसं जास्त लेक्चर लांबलचक झालेलं आहे, त्यानिमित्ताने आता मी थोडंसं बोलणं कमी करत आहे. व प्लीज तुम्ही आय होप ही स्क्रीनशॉट काढून घेतला असाल. ओके, त्याच्यानंतर पहा, आता अगदी मग आपला हिलियमचं आता तुम्हाला तर समजलं असेल की बा हिलियम आपला कुठं कुठं गरजेचं आहे. बरोबर,
व चीफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तर आहेच आहे, त्यासोबतच पहा MRI टेक्निकमध्ये पण आपल्याला हेलियम लागतं. व हेलियम मध्ये भारत देश आत्मनिर्भर नाही आहे, कारण आपण हेलियमवरती कामच केलेलं नाही. आणि चीफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तर हेलियमची खूप गरज आहे, बरोबर. मग अगदी पहा, जर चायनाने आपला जर हेलियम देणं बंद केलं तर आपल्याला काय करावं लागेल पहा, अगदीच दुसरे देश तिथं शोधावे लागतील. मग दुसरे देश आपला कोण दिसत आहे सध्याला? USA एक आहे आणि कॅनडा एक आहे. मग आपण पाहूया की कॅनडा आणि चायना आपल्याला, सॉरी, कॅनडा आणि USA आपला हेलियम देतील का? कारण पहा, हेलियम ना खूप व्होलाटाईल आहे. यासोबतच पहा, त्याचं बॉइलिंग पॉईंट जर तुम्ही पाहिलात ना तर 269 डिग्री सेल्सिअस आहे, निगेटिव्ह. ओके, -269 डिग्री सेल्सिअसला ते बॉईल होतं पहा. म्हणजे आपण हेच करू शकत नाही, इमॅजिनच करू शकत नाही, एवढं ते व्होलाटाईल आहे. म्हणजे पहा तुम्ही, म्हणजे इमॅजिन करू शकता. ओके, मग त्याला एवढ्या ह्याच्यामध्ये आणणं म्हणजे कॅनडामधून आपल्या देशामध्ये आणण्यासाठी पहा ते खूप खर्च आहे. ओके, म्हणजे पहा, 100 एवढे रुपये त्यांचे, सॉरी, $100 मिलियन एवढं त्यांचा खर्च होत आहे स्टोअर करण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनचा. मग पहा, ही खूप खर्चिक आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे आपण भारत देशाने? तर नक्कीच पहा, एवढा मोठा प्यारा भारत देश आहे ना, या प्यारा भारत देशमध्ये कुठेतरी आपला हेलियम सापडेलच. मग हेलियमसाठी आपला थोडंसं तिथं उत्खनन वगैरे करणं गरजेचं आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजलेला असेल. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. व ज्या विद्यार्थ्यांचे आन्सर राहिलेले आहेत माझ्याकडे, ते लवकरच मी तुम्हाला सेंड करेन. ओके, म्हणजे लवकरच चेक करून. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनची बॅच ओपन आहे, प्लीज तुम्ही एनरोल करू शकता. ओके, इथे थांबूयात आपण. धन्यवाद.